गडाच्या पायथ्याशी पोचण्याचा रस्ता गावातूनच होता. सगळ्यांनी सामान ठेवून गडाच्या दिशेने चालू लागलो. अजून गडाची सुरुवातही झाली नाही, मानव अक्षरशः कोणत्या दुसऱ्या जगातच आम्ही प्रवेश झालो. मोकळी जागा संपली आणि जंगल सुरू झालं हे माहीतच पडलं नाही. पण आमच्या मनात एक शंका होती की आम्ही हरवलं तर काय करू. जंगल संपून पाहतो तर काय पुढे सुधागडाला पाहून अक्षरशः अंगावर काटा आला. चढता चढता अक्षरशः ही शिडी हालत होती. पण लोक असं म्हणतात ह्या शिडीपर्यंत पोचला की गड चढणं 50% पूर्ण झालं. ह्या शिड्यांपर्यंत पोचता पोचता एक लक्षात आले, आपले मावळे आणि महाराज हे किती महान होते. ही शिडी शेवटची शिडी. आम्ही गड 75% चढला होता आणि वरतून आम्हाला पावसाची ही साथ भेटली. गडावर चढताच एक वेगळंच दृश्य दिसलं. ते दृश्य पाहून एक शंका आली की खरंच मावळे रोज ह्या गडावरती चढत असत, खाली जात असत. बुरुजात प्रवेश होताच अक्षरशः अंगावरती काटा आला. हिथून आपले मावळे स्वराज्याचे रक्षण करत, स्वराज्याचे राखण करत असत. ते किती महान होते. बुरुज बघताच लगेच आम्ही दुसऱ्या ठिकाणाला चालू लागलो. वरती जाताच एक छोटासा धबधबा दिसला. त्यात अंगाला पूर्ण थंड केलं आणि शांती घेतली. इथून पुढे खरं तर गडाची सुरुवात झाली आणि पुढे पाहतो तर शांतता, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यकीर्ती आठवतात. थोड्याच अंतरावर येता एक वाडा दिसला. त्या वाड्यावरच जेवणाची सोय केली आणि हा अनुभव व्यक्तच करू शकत नाही. पोटभर जेवण जेवून सगळ्यांनी विश्रांती घेतली. विश्रांती घेताच लगेच आम्ही मंदिराच्या दिशेने चालू लागलो. मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही लगेच गडाच्या मुख दरवाजापाशी पोचलो. मुख दरवाजा पाहून अंगावरती अक्षरशः काटा आला. मुख दरवाजाचे दर्शन घेऊन लगेच आम्ही माघारी फिरलो.